साधक हो, व्हीबीके ट्रस्टचे स्वयंभू विश्वराजा श्री अमृतमंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोड नदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र येथील पंडित चतुर्वेद सायंटिस्ट श्रीवत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराज यांचे वेदांवरील अतिशय महत्त्वाचे संशोधन म्हणजे वेदमंत्र रक्तगट होय. 8/8/1960 पासून महाराजांचे हे संशोधन समाजाच्या कल्याणासाठी उपलब्ध असून आतापर्यंत लाखो भाविकांनी साधकांनी याचा लाभ घेतला आहे. रक्तगटाप्रमाणे वेदमंत्र जपल्यास, भक्ती केल्यास मानवी जीवन चिंतामुक्त, सुखी, सुरक्षित, संकटमुक्त होते. वेदमंत्र रक्तगट हे जगतारक आहे. संपूर्ण जगाला याचा लाभ होण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा. साधक हो, विश्वक्रांती नवे ज्ञान या यूट्यूब चॅनलवर तसेच विश्वधर्म लॉ बोर्ड या फेसबुक पेजवर रोज सकाळी पंडित चतुर्वेद सायंटिस्ट श्रीवत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराज यांची वेदांवरील प्रवचने, तर रोज संध्याकाळी स्वयंभू कल्किदत्त परमेश्वर अवतार चमत्कार या विषयींचे व्हिडिओ उपलब्ध होत आहेत. अवश्य लाभ घेणे. हरिओम दत्त. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्ये सर्वदा. ओम गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात् परम ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ओम दत्त दत्त राम राम ओम दत्त दत्त राम राम ओम शिव शिव शाम शाम ओम शिव शिव शाम शाम. ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं ओम विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगनं ओम लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगध्यानगम्यं वन्दे विष्णुभवहरं सर्वलोकैकनाथं. ओम शांती. आज आपण मानवाच्या जीवनातले जे रहस्यमय कथा आहे ते सांगणार आहे की या ठिकाणी अग्नीची पूजा करायला सांगितलं आहे. या अग्नीपासून आपला काय फायदा होणार आहे, कसं होणार आहे, तर हा जो परमात्मा आहे, पूर्वी काय झालं, देव आणि राक्षसांचं युद्ध सुरू झालं. त्या युद्धामध्ये सगळे देव मरू लागले, क्षीण होऊ लागले, पडू लागले, युद्ध होऊ लागलं, राक्षसांचा जय झाला. मग स्वर्गात सभा झाली आणि सांगितलं की हे नारायणा, तुम्ही यज्ञ नारायणाचा अवतार घ्या. विष्णूने 24 अवतार घेतले, त्यात एक यज्ञ नारायणाचा अवतार. यज्ञनारायणाचा अवतार घ्या आणि यज्ञनारायणाचा अवतार घेतल्यानंतर हे जे आपले सगळे देव आहेत, त्या सगळ्या देवांना तुम्ही ताकद द्या, ऐश्वर्य द्या, संपत्ती द्या, ऐश्वर्य त्यांना जिवंत करा, म्हणजे आपल्यालाही राक्षस नष्ट करता येतील. मग आदिनारायण जो भगवान श्रीकृष्ण, त्याने स्वतःहून मग यज्ञनारायणाचा अवतार घेऊन पृथ्वीवर आले आणि त्या पृथ्वी आल्यानंतर त्याने आपला यज्ञ सुरू केला. कितीतरी कल्प तो यज्ञ चालला. त्या यज्ञामध्ये आता हा यज्ञ केला, याच्यामध्ये भानगड अशी आहे की यज्ञ सुरू केल्यानंतर आपण रोज घरी यज्ञ करतो, अग्निहोत्र करतो, अग्निहोत्र करतो, यज्ञ करतो, जप तप करतो. हे सगळं जरी करीत असलो
तर यज्ञ जो बांधला जातो तो तीन पायऱ्यांचा यज्ञ असतो. मग हा 3 पायऱ्याचा यज्ञ भुर्भुवस्वा झालं. 3 लोकांना हे अन्न मिळालं म्हणजे त्याचं कल्याण झालं. मग पुढचे 4 राहिले, ओम महा ओम जनताप ओम सत्यम. मग हे चार जे लोक आहेत यांना हवन मिळत नाही. याच्याकरता सोमदेव जो आहे परमात्मा सोम, त्याने अजून यज्ञावर 4 पायऱ्या पासवल्या. मग हा यज्ञ आला 7 पायऱ्यांचा. आणि 7 पायऱ्याचा यज्ञ झाल्यानंतर मग यज्ञ झाल्यानंतर मग यज्ञ नारायणाने आपला अग्नीचा यज्ञ नारायण यज्ञ सुरू केला. असं कितीतरी कल्पवर्ष चालला. आणि मग त्या यज्ञातून होम हवन दिल्यानंतर, कारण त्याचं कारण असं आहे की राक्षस जे आहेत त्यांना कुठलंही अन्न कसंही चालतं, परंतु जे स्वर्गातले देव आहेत त्यांना अन्न फक्त होमातलं चालतं. होमात अन्न द्यायचं, यज्ञात द्यायचं, अग्नीत द्यायचं. आणि त्या अग्नीत दिल्यानंतर त्या अन्नाचं रूपांतर अग्नीमध्ये होतं. आणि मग त्या अग्नीचं रूपांतर पुढं प्रकाशामध्ये होत. आणि ते प्रकाश झालं जे अन्न आहे प्रकाश ते स्वर्गातले देव ग्रहण करतात. तेव्हा त्यांना जीवन जगतात, तेव्हा त्यांचं आयुष्य वाढतं. लहान मुलं असतं त्याला आपण दूध देतो, भाकर देत नाही. तशा प्रकारचे या ठिकाणी हे देवांचं जे खाणंपिणं आहे त्याचा आपण विचार केला पाहिजे. तसं आपण काहीच करीत नाही. कुठला देव दिसला का चला राम रागला, ठेवू नैवेद्य, त्याचा काहीच उपयोग होत नाही. पृथ्वीवरच्या देवांना नैवेद्य ठेवला जातो. आणि स्वर्गातले देव इंद्र जे सगळे भू व स्वा महाजनातप सत्यम हे जे 7 लोक आहेत त्यांना होम हवनातलंच अन्न चालतं, तसं चालत नाही. मग आता जी सध्याची वस्तुस्थिती आहे आपल्या घराण्यात, स्वतः तुमच्या घरात काय चाललंय बघा. तुमच्या घरामध्ये तुम्ही देवाला उठलं का नैवेद्य दाखवणार, पुरणपोळीचं होणार, कसं का होईना, बस ते त्या नैवेद्याचा वास पृथ्वीचे देव घेणार, पितर देव घेणार, भूत घेऊन खाणार. स्वर्गातले देव ते अन्न घेणार नाहीत, घेतच नाहीत. कारण आपल्या घरामध्ये आपण हातासायचा जो विधी करतोय तो पितर विधी आणि भूतांचा विधी करतोय. देवांचा स्वर्गात देवाला कुठे काय, कुठल्या देवळामध्ये स्वर्गाच्या देवाकरता विधी केलाय का? रोज नाही जात. फक्त पृथ्वीवरच्या देवांना विधी आहे. आता तुमच्या समजा शंकराचं मंदिर आहे, हे शंकरच भगवान शंकराचं मंदिर आहे, पांडुरंगाचं, ह्या देवांना होम हवनातलं प्रकाशमय अन्न चालतं. आणि त्यांच्या पुढे जेव्हा तुम्ही नैवेद्य ठेवता तेव्हा तो नैवेद्य ते देव खात नाहीत. इतकं विचित्र परिस्थिती आहे. तेव्हा आता आपला धर्म जो आहे याचं पुनर्जीवन जर तुम्हाला करायचं असेल, देव धर्म जर परत घरात आणायचे असतील तर प्रत्येकाने यज्ञ होम हवन नंतर अग्निहोत्र हे करणं आवश्यक आहे दररोज. तेव्हा तुमच्या घरात जे स्वर्गातले देव आहेत ते आपल्याला येतील. लक्ष्मीला काय खाते? लक्ष्मीला पुरणपोळीचा नैवेद्य, अमुक देवींना पुरणपोळीचा नैवेद्य. पण स्वर्गातले जे देवी आहेत त्या देवींना होम हवनातला नैवेद्य चालतो. पुरणपोळीचा नैवेद्य करून होमा सोडायचा, मंत्र म्हणायचा. मग त्या यज्ञ पुरणपोळीच्या नैवेद्याचं वा प्रकाशात रूपांतर होतं. ते स्वर्गातली जी महालक्ष्मी आहे ती तो नैवेद्य घेते, तेव्हा ती आपला प्रसन्न होते. तशी होत नाही. दासी जे आहे देवीच्या किंवा इतर जे काही स्वर्गातले जे देव आहेत सगळे 33 कोटी देव, त्यांचे परिवार जो स्वर्गातला आहे ते सगळे देवदेवता
यज्ञातलंच अन्न ग्रहण करतात, दुसरं करीत नाहीत. आणि आपल्या घरी जर चालते रोज, देवा पुढे उठले का नव्हे पायात चपला बूट घालून चाललो देवाला कवड्या मारीत. ते पित्तर आणि भूत खातात, लक्षात ठेवा. तुमच्या कुठल्याही देवाच्या देवळामध्ये देव नैवेद्य ग्रहण करीत नाही. नामदेव सारखा एखादा भक्त आहे तर त्याच्या हातातला नैवेद्य देव घेऊन त्याचं रूपांतर वाफेत करून ग्रहण करायचं. इतकं विचित्र परिस्थिती आहे. तर सांगायचा मुद्दा असा आहे की हे जे अग्नी यज्ञाची पूजा आपण करतो याच्यामध्ये काय वैशिष्ट्य आहे? देव कोणचा? अग्निनारायण, यज्ञनारायण म्हणजे नेमकं काय आहे? त्याला 2 शिरा असतात. एका मुखामध्ये 4 जिभा, एका मुखामध्ये 4 जिभा, एका 3 जिभा आहेत. या सगळ्या मिळून 4 आणि 3 7 जिभा आहेत. या 7 जिभा जे आहेत यांच्या मार्फत ते अन्न 7 देवांना पोचलं जातं, 7 लोकांमध्ये. गणेश लोक, ब्रह्मलोक, विष्णू, शिवलोक, विष्णुलोक, शिवलोक, इंद्रलोक, दत्त आणि विराट. या 7 जिभेतून प्रत्येक ठिकाणी हे अन्न हवन पाठवलं जातं, त्या देवांना पोचतं. म्हणून हा जो यज्ञनारायण आहे तो आपल्या घरात जो देव असतो, तो देव जो आहे तो यज्ञनारायण जो आहे तो अग्निहोत्रात असतो. मंत्र म्हणावं लागतात. ओम भूम भूम स्वम अहम जनम तमम सत्यम ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् स्वाहा दत्तमिदं नमः. असं म्हणून जेव्हा आपण हवन सोडू तेव्हा देव आपला हवन ग्रहण करतात, असं करीत नाहीत. आणि हे जे देव आहेत, स्वर्गातले देव आहेत, ते सोमरस आणि अमृत पिऊन राहतात, प्रकाशाचं अन्न ग्रहण करतात. आपले जे घरातले देव देवता आहेत, पितर, भूत, खेत, यांना फक्त तुमचं हे घरातलं नैवेद्य चालतो. मग आता तुम्ही जर समजा तुमच्याकडे कुठला देव आहे, तुमच्या घरात कुठला देव, तुम्ही काय करताय साधना? आम्ही खिचडी खातोय, उपास धरतोय, हे पितर साधना झाली. जेव्हा तुम्ही उपास करताना फळांचा रस जो सोमरस पिऊन उपास धरताना तेव्हा तुमच्याकडं स्वर्गीय देवांची शक्ती येईल, तशी येत नाही. कारण आपल्याकडे स्वर्गातल्या देवांची अस्तित्व शक्ती सिद्धी मिळवायची असेल सगळी तर सोमरस पिऊन उपास केला पाहिजे, तेव्हा स्वर्गातल्या सिद्धी प्राप्त होत. स्वर्ग कुठे आहे, मृत्यू कुठे आहे, काय कुठे आहे, हे सगळं ज्ञान त्यामुळं होत. सोमरस, उसाचा रस, नारळाचं पाणी, आमरस आणि फळांचा रस याला सोमरस म्हटलं जातं. हे सोमरसापैकी जेव्हा आपण पिऊन उपास साधना करू तेव्हा आपल्याला स्वर्गाची उपासना म्हणजे स्वर्गातल्या देवाशी संबंध साधला होतो. त्यावेळेला आपण सोमरस होमा सोडून किंवा देवाला देऊन भक्ती करतो तेव्हा आपला फायदा होतो. स्वर्गातल्या सिद्धी आणि पृथ्वीच्या शेत फरक आहे. पृथ्वीवर तुम्ही जरी देव झालात, खाणं पिणं मजा, लाखो लोक तुमच्याकडे आलेले आहेत. तुमच्या इथं रोज जवळजवळ काय नाही ते 2 लाख 3 लाख अन्नदान होत आहे. हे सगळं पित्तर अन्नदान आहे, याच्यामुळे देवाला अन्नदान होत नाही. हे पित्तर खातात किंवा भूत खातात, अशा दृष्टीने अन्नदान आहे. पण जेव्हा आपण होम हवन करू किंवा सोमरस पिऊ किंवा सोमराचं हवन करू तेव्हा स्वर्गातले देव, तेव्हा खऱ्या देवाला अन्नदान, तेव्हा खरे देव प्रसन्न होतात, तसे होत नाहीत. आता या ठिकाणी रुची आहे, आपण थोडं वाचून बघू. ओम अग्नी सोनु ससाम जात वेदसम दानायम वार्यानम देता द्वेताया भूत अमृतामृते स्वाहोता मदंत्रमं मेषे. सर्व मानवात राहणे जो अमर अविनाशी आहे व तो जो प्रजेमध्ये होम निष्पादक अत्यंत आनंदी द्विरूपधारी ऊर्जा आहे, त्या
बलपुत्र, सर्वज्ञ, परिपूर्ण, चराचराला जाणणाऱ्या, परिपूर्ण आदरणीय अशा अग्निदेवाची आम्ही त्याची पूजा अर्चा करतो. हा जो अग्निदेव आहे त्याची पूजा अर्चा केल्याशिवाय मानवास सुख समाधान होत नाही. आता हा अग्निनारायण जो आहे हा कुठे सापडतो आपल्याला? तर वृक्षवल्ल्या मसोयरे म्हणजे औदुंबर जो आहे, या औदुंबरामध्ये वैश्वानर नावाचा अग्नी आहे. आणि तसाच अग्नी आपल्या शहरामध्ये वैश्वानर नावाचा अग्नी आहे. त्याच्यावर आपण जीवन जगतो. आता आपण औदुंबराची पूजा रोज करतो, पण ज्या वेळेस आपल्या शहरातला वैश्वानर अग्नी आणि औदुंबरातला वैश्वानर अग्नी जेव्हा एकरूप होईल, त्यावेळेस आपल्याला दत्त महाराजांचं प्रत्यक्ष दर्शन, साक्षात्कार होतो. तसं होत नाही. देवाचं दर्शन, साक्षात्कार होण्याकरता आपल्याला आपल्या शहरात वैश्वानर नावाचा अग्नी प्राप्त व्हावा लागतो. तो अग्नी सोमरस यातून प्रगट होतो. तो वैश्वानर नावाचा अग्नी आपल्या शहरातला अशुद्ध अग्नी तयार होण्याकरता. मग आता हा अग्नी जो आहे, अणुबॉम्बमध्ये पण अग्नी आहे, गॅमा बॅटा किरण आहेत आणि अल्फा किरण पण आहेत. मग या अग्निनारायणाची रूप दोन. तर अल्फा किरण नावाचं जे देवाचं अग्नि स्वरूप आहे ते आपल्या शरीराचं संरक्षण करतं. पेशीचं संरक्षण, हाडांचं, सर्व अवयवाचं संरक्षण करतं. शिवाय आपल्या शरीराचे आक्षण घेणारे जीवाणू आहेत त्यांना मदत होते. भगवान सोमा आपल्या शरीरात अवतीर्ण होतो त्यावेळेस आपल्या शरीराकडे धर्माचा जय होतो, धर्मयुद्धाचा जय होतो. परंतु ज्या वेळेस आपण अमंगळ खाऊ त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये अक्षणरहित जीवाणू प्रगटतात. गॅमा बॅटा किरण कलीचे काही गुणधर्म शरीरात उतरतात आणि त्यामुळे आपल्या शरीराचा अणुयुद्ध म्हणजे आपला पराजय, म्हणजे युद्ध म्हणजे आपलं नष्ट होतं, करतो युद्ध. ते अनुभव आहेत ते आपलं नष्ट करतात. म्हणजे हे सगळ्यात विचित्र गोष्ट आहे. तेव्हा प्रत्येकाने अग्निहोत्र केलं पाहिजे. तुम्हाला खरा देव प्रसन्न करून घ्यायचा असेल तर अग्निहोत्र झाला पाहिजे. कारण हा जो अग्निनारायण आहे अमर आहे, तो नष्ट होत नाही. शिवाय यज्ञ नारायणमधून अमृत प्रगट होऊन आपल्याला मिळतं. याचा आम्ही प्रयोग करून पाहिला. होम हवन चांगलं चालू केलं. कलकी दत्त मंदिर शिरूर येथे पाशवाडी तिथं सुरू केलं. नंतर अशी भांडी बाजूला तुटक ठेवली, त्यांच्या विशेष प्रकारचं आवरण ठेवलं भांड्यावर आणि आज यज्ञ सुरू झाला. भांडी जवळजवळ 5 ते 5-6 फुटावर ठेवली आणि ज्या वेळेस आम्ही ते यज्ञ सुरू केला, पद्धतशीर होम हवन सुरू, नंतर जेव्हा आम्ही ते 3-4 तासाने यज्ञ संपलं पाहिलं, तेव्हा यज्ञामधून जे वायू तयार झाला तो वायू त्या भांड्यामध्ये शिरला आणि त्या भांड्यात शिरल्यानंतर तिथं पाणी तयार झालं, द्रव पदार्थ तयार झाला. मग ते पाणी प्रयोगशाळेत तपासलं तेव्हा ते पाणी औषधी व अमृतमय आहे असं सिद्ध झालं. म्हणजे यज्ञ जो आपण यज्ञ करतो अगदी पद्धतशीर ना, शास्त्रोक्त पद्धतीने होम हवन करणे, तूप सोडणे, मंत्र म्हणणे आणि यज्ञाच्या परिसरात बसणे, त्याप्रमाणे यज्ञातून हवा निघते, वाफ तयार होते, अक्षण प्राणवायू वगैरे यष्टुवायू तयार होतो यज्ञातून. ऑक्सिजन आणि वरून म्हणजे यष्टू पाणी, हे घटक आपल्या वायू रूपाने आपल्या शरीरात उतरतात आणि ते आपल्या शरीरात उतरल्यानंतर मग आपल्या शरीरामध्ये द्रव पदार्थ म्हणजे अमृत पदार्थ तयार होतो. देवांच्या शरीरामध्ये असंच अमृत तयार यज्ञातून होतं. म्हणून देव नेहमी यज्ञ जो येत असतात. पूर्वी लोक यज्ञ का करीत? त्याचं कारण असं आहे की साधू संत ऋषी मुनी ब्राह्मण
विद्वान ब्राह्मण पूर्वी हा यज्ञ करीत असतात. यज्ञ नारायण, अग्निनारायण, त्याच्यामध्ये होम हवनाचे वस्तू सोडल्या जात आणि त्या दृष्टीने तो यज्ञ होताच. आता जो आपण प्रयोग करून पाहिला की यज्ञापाशी जवळ भांडी ठेवली, त्याला विशेष प्रकारचं आवरण ठेवलं भांड्यावर, आणि 3-4 तासांनी जेव्हा पाहिलं तेव्हा ताशी 1.5 ग्रॅम, 1.5 ग्रॅम ते 2 ग्रॅम या पद्धतीने त्याच्यामध्ये द्रव पदार्थ यज्ञातल्या वाफ्याचं पाणी होऊन वाफ होऊन पाणी तयार झालं, म्हणजे द्रव पदार्थ तयार झाला. आणि तो प्रयोग तपासल्यावर तो औषधी गुणधर्म आहे आणि निर्जंतुक आहे. याच्यापासून आपल्या शरीरामध्ये अल्फा किरण, नंतर ऑक्सिजन धारण करणारे असे प्राणी, असे घटक तयार होतात, म्हणजे आपला धर्म विद्यमानाकरता फायदा होतो. आणि याच्यामध्ये गॅमा बॅटा किरण येऊ शकत नाही, कारण या पाण्यामध्ये जो लोह, तांब आणि जस यांचं प्रमाण आहे. सोनं चांदीचं प्रमाण पाण्यामध्ये द्रव रूपाने आहे. असे अनेक घटक त्या यज्ञातून तपासण्यात आले. आणि मग अशा दृष्टीने हा यज्ञ जेव्हा चालतो, हा यज्ञ चालतो म्हणजे ऋषी मुनी साधू संत यांच्या पुढं बांधल्या वेदीमध्ये चालतो. हा यज्ञ मंत्र म्हणून चालतो. विद्वान ब्राह्मण, विद्वान ऋषी मुनी किंवा वेदांताचार्य हे मंत्र म्हणतात. आणि तो मंत्र म्हटल्यानंतर त्यातून ते वाफ तयार होते पाण्याची. पृथ्वी, तेज, वायू, आकाश, म्हणजे हा यज्ञातलं जे काही घटक आहे ते थेट आकाश तत्वापर्यंत ब्रह्मतत्वापर्यंत जाऊन पोचतो. म्हणजे स्वर्ग मृत्यू स्वर्गात जे देव आहेत जेवढे, तेवढ्या देवांना हवनातलं घटक पोचतं द्रव रूपाने, प्रकाश रूपाने, वायू रूपाने आणि आकाश तत्व रूपाने पोचतं. असे देव लोकांचं आपलं कृपा होते. आणि आपल्या शरीरात जे काही आजार आहेत ते आजार सुद्धा यज्ञ चालल्यानंतर बरे होतात. कारण यज्ञामधलं जे वाफ आहे ती वाफ शुद्ध होऊन आपल्या शरीराकडे येते, हवा, आणि ते आपल्या शरीरात ते गेल्यानंतर तिथं द्रव रूपामध्ये रूपांतर होतं. मग उत्साह, ताकद, शक्ती, बल हे सगळे इथे लिहिले, त्याप्रमाणे आपला प्राप्त होतो. ऐश्वर्य, नंतर धन संपत्ती, श्रीमंत योग, हृदयाचे कार्डियोग्राम, मेंदूचे EEG, शरीरात असणारे सगळे अवयव नवे तयार होतात, त्यांना नवे डोळे येतात. म्हणून यज्ञ हा महत्वाचा मानला गेलेला आहे. आणि यज्ञाचे मंत्र म्हणण्याच्या जी अवस्था आहे ती शास्त्रोक्त पद्धतीने म्हटली पाहिजेत. हा यज्ञ रोज दुपारी सकाळी केला जातो, दुपारी केला जातो. या यज्ञातून जे द्रव निघतो, घटक आपल्या शरीरात तयार होतो, म्हणजे आपण प्रयोगाने सिद्ध केलेला आहे की त्यातून निघणारा जो वायू आहे यज्ञामधला तो आपल्या शरीरात उतरतो. आणि तो उतरल्यानंतर मग आपण होतो घरी जाळ करतो, मग मी स्वयंपाक करतो, मग आम्ही घरी हे करतो. यातून यातून हा अग्नी तयार होऊन आपल्या शरीरात तशी घटना तयार होते का? तुमच्या घरात जर शुद्ध अग्नी असेल तर होऊ शकते. लाकडाचा जर शुद्ध अग्नी असेल तर होऊ शकते. स्टोव्हचा गॅस किंवा तुमचा इतर याच्यापासून होऊ शकत नाही, कारण याचा परिणाम वेगळा आहे. जर समजा स्टोव्हर गॅसवर तुम्ही समजा काही यज्ञासारखं काही कृत्य केलं तर तुमच्या शरीरामध्ये विषारी घटक तयार होतात. विषारी हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यावर अजून संशय व्हायचं आहे, पण काही ठिकाणी होत आहे, विषारी घटक तयार होतात. मग आपण होम हवन करताना समिधा वापरतो, त्या समिधा यज्ञात वापरल्या पाहिजेत. पिंपळ, वड, औदुंबर, खैर, पळस, रुई असे जे आहेत
हवे त्याच्यामध्ये दिले जातात ते हवन जे दिले ते हवन म्हणजे बरेच पदार्थ असतात, पण मुख्य म्हणजे ज्वारी सोडून बाकीचे पदार्थ हवनमध्ये दिले जातात. परंतु तशा पद्धतीने या ठिकाणी यज्ञामधून आपल्याला लोह, तांबे आणि जस्त हे सुद्धा आपल्या शरीरात तयार होऊन यज्ञातून मग हा जर घटक शरीरात उतरला तर आपल्या शरीरामध्ये रक्त पण तयार होत. यज्ञातून रक्त निर्माण करण्याची पद्धती आहे, पण हा यज्ञ तुम्हाला सतत चालला पाहिजे. हे यज्ञ सिद्ध होण्याकरता 12 वर्ष 25% फायदा, 24 वर्ष 50% फायदा, 36 वर्षे 75% फायदा, 48 वर्षे 100% फायदा, अशा दृष्टीने हा यज्ञ चालू असतो. ज्या ठिकाणी 48 वर्ष यज्ञ चालला असेल त्या परिसरामध्ये हे जे वनस्पती आहेत, प्राणी आहेत, 84 लक्ष योनीचे, त्या सगळ्यांना कृपा जीवदान प्राप्त होतं, शुद्ध आचरण मिळतं, प्रदूषण नष्ट होतं, असे यज्ञाचं रहस्याच्या सांगितलेलं आहे. आणि त्या दृष्टीने आपण हे यज्ञाची अवस्था केली पाहिजे. आपण जो यज्ञ करतो तो तीन पायऱ्यांचा यज्ञ करतो. तो एकंदरीत 7 पायऱ्याचा यज्ञ आहे. कारण का यज्ञ नारायणाला 7 जीभ आहेत. नंतर छंद जे आहेत त्यांच्या 7. गायची छंद षडजा स्वर, वृषभ स्वर, अनुष्टुप छंद गांधार स्वर, छंद मानधन स्वर, पंक्ती छंद पंचम स्वर, त्रिष्टोप छंद दैव स्वर, जगदी छंद निशा स्वर. हे 7 छंदाचे प्रकार या 7 पायऱ्या ज्या ठेवल्यानंतर त्यातून ते छंद आणि यज्ञ नारायणाच्या 7 जिभा याच्यामधून हे सगळं संमिश्र होऊन आपल्याकडे त्याचं एक दैवी शक्ती येत राहते, प्रकट होते, लगेच झटपट प्रारंभ होतो. यज्ञ जिथं पूर्णपणे सिद्ध झालेला आहे त्याच ठिकाणी हे अद्भुत चमत्कार किंवा फायदा होतो माणसांना. यज्ञ चालल्यानंतर त्या ठिकाणी शांत बसणे आणि कमीत कमी तो यज्ञ पण थांबणे. यज्ञ जे होम हवन दिलंय त्याचे सुगंधित हवा, नंतर सुगंधित वायू यज्ञातून जे आपल्याकडे येतोय तो आपल्याला मिळतोय आणि मग आपल्या शरीरामध्ये अमृत तयार होतंय, हे लक्षात ठेवा. म्हणजे यज्ञाचं महत्व म्हणजे प्रत्यक्ष याच्यात दाखवते. अमृतोम याच्यात लिहिलंय, श्लोक बघा. अग्निम सूनु सम जातवेदसं दानाय दार्याणां द्विताया भूतमृता. हे बघा, अमृता या शब्द दिले. अमृता मर्ते स्वाहोता मंद्रम मेशी. अमृत म्हणजे अमर करणारा गुणधर्म यज्ञात आहे, पण तो यज्ञ शास्त्रोक्त पद्धतीने करा, अग्निहोत्र व्यवस्थित करा, तेव्हा तुमच्या घरात सुख होणार, शांती मिळेल. जर उद्या अणुबॉम्बचं युद्ध सुरू झालं आणि तुमच्या जर घरी यज्ञ असन, जर उद्या अणुबॉम्ब कुठं पडला तर तुमच्या आसपास जे वातावरण आहे प्रतिकार करण्याची शक्ती अल्फा करण्याची ती आपल्या शरीरात तयार झालेली असते. त्यामुळे गॅमा आणि बॅटा करायचे अणुबॉम्बचे त्यांच्या आपल्यावर कसलेच परिणाम होत नाहीत. आता काय देशामध्ये जास्ताचे पत्रे बसवले वरून अणुबॉम्बची किरण आपल्या शरीरावर येऊ नये त्या दृष्टीने, पण त्या घराच्या बाहेर पडल्यानंतर ही किरणं आपल्याला छालतात, त्यांना त्रास होतोच. यज्ञ केल्यानंतर आपल्याला काय करायची गरज नाही, आपल्या शरीरात दैवी शक्ती तयार होते, अमृतमय शरीर बनतं, आपलं जीवन आयुष्य वाढतं. मग तुमचं आयुष्य एक जण सांगितलं, तू
तुझं 50 वर्ष तू मरशील असं एकाला सांगितलं. आणि ती व्यक्ती माझ्या रडत आली, म्हणली महाराज त्या अभिषेकाने मला असं सांगितलंय. मग इशीची काढा पाहिला. नंतर इशी कार्डिगाम काढल्यानंतर त्याच्यामध्ये तो 5.5 mm होत सगळे 6 बटन. मला तुम्ही येऊन बसत जा मधून दर महिना पौर्णिमा येत लागला आहे. आणि मग पुन्हा तपासणी केल्यानंतर तो जे कार्डिगाम होता 5 mm तो 10 mm आला. आणि ती व्यक्ती आता जवळजवळ 80-90च्या आयुष्यामध्ये आहे, हा निरोगी आहे. व्यवस्थित अशी लोक आहेत भरपूर. यज्ञ हा यज्ञ नारायण आहे. याप्रमाणे देवांना सगळ्यांना यज्ञामधून अमृत प्राप्ती झाली, सोमरसातून यज्ञात अमृत प्राप्ती झाली. आणि आपले जे सगळे देव होते ते सगळे 33 कोटी देव पूर्णपणे व्यवस्थित तयार झाले. आणि मग त्यांनी राक्षसावर हल्ला केला. आणि मग ते राक्षस सगळे नामशेष केले. देवांना विजय मिळाला, स्वर्गाचं राज्य मिळालं. म्हणून हा यज्ञ जो आहे, आता आपण यज्ञ करायला पाहिजे. प्रत्येकाने घरी आपलं दररोज अग्निहोत्र केलं पाहिजे. आता अग्निहोत्राचं भांडं, नंतर त्याचं कोळसे, तूप, ह्या गोष्टी आता सहसा जमणं शक्य नाही. पण थोडक्यात दत्त महाराजांचं या अग्निहोत्र तत्वज्ञान सांगितलं ते असं. कापूर घ्यायचा, त्याच्यावर ते 3 तिळाचे दाणे ठेवायचे आणि पेटवायचं. ते पेटवलं की त्यातून म्हणजे दिव्य अवस्था शक्तीत प्राप्त होते. आणि मग आपल्याला स्वर्गातील देवांची शक्ती प्राप्त होते. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. तेव्हा प्रत्येकाने अग्निहोत्र अशा पद्धतीने करणे आवश्यक आहे. कापडाच्या वडीवर 3 काळे तीळ ठेवून पेटवणे. ओम भू ओम भुहा ओम स्वाहा ओम महा ओम जना ओम तपा ओम सत्यम ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. तर जेव्हा 1 ग्रॅम आपण 1 ग्रॅम यज्ञ करू तेव्हा आपल्याला 10 लाख दैवी शक्तीची व्यवस्था प्राप्त होते. असे हा महत्त्वाचा यज्ञ नारायण या ठिकाणी सांगितलेला आहे. सोमरस पिणे, उपवास करणे, त्याचा आपण अवश्य उपयोग केले पाहिजेत. महारोग, क्षयरोग, कॅन्सर, हृदयाचे विकार, फुफ्फुसाचे विकार, असे अनेक प्रकारचे लोकांना आजार आहेत. रक्त कमी होणे, रक्त निर्माण न होणे, यजवीत, अशा सगळ्या प्रकारच्या वरती यज्ञाचा उपयोग आहे. पण तो शास्त्रोक्त पद्धतीने आपण केला पाहिजे, समजून घेतला पाहिजे. जर आपल्याला जमत नसेल तर महिना 2 महिने ब्राह्मणाकडे जाऊन तो यज्ञ करायचा, फायदा होणार आहे. ओम श्री अमृत मंथनेश्वर कल्की दत्त महाराज की जय. स्वयंभू महा पंचसागरेश्वरी महादुर्गा शाकंभरी माता की जय. अत्रि अनुसया माता की जय. सर्व देव देवता की जय. साधु संतन की जय. धर्म की जय. हरि ओम तत्सत. ओम शांती शांती. सर्व साधकांनी महाराजांच्या या वेदमंत्र आणि रक्तगट संशोधनाचा प्रचार करावा. VBK ट्रस्टची योजना बेकारी संपविणे. वेदमंत्र आणि रक्तगट प्रचार करा, समाजाकडून मदत होते. जगभर घरोघरी प्रचार करा. अधिक माहितीसाठी पुढील पत्त्यावर भेट देणे किंवा संपर्क साधणे. VBK ट्रस्टचे स्वयंभू विश्वराजा श्री अमृत मंथनेश्वर कल्कीदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोड नदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र. हरि ओम दत्त.